हॅलो नमस्ते। चला आज आपण बघणार आहोत अंड्यांपासून एक वेगळी रेसिपी। तर सुरुवातीला आपण इथे 4 अंडी घेतलेली आहेत आणि आपल्याला इडली स्टँड लागणार आहे। इडली स्टँडचा एक ट्रे घ्यायचा आहे आणि त्याला चारी बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने। आता इथे आपण 2 पद्धतीने करू शकतो। जर तुम्ही डायरेक्ट फोडून टाकत असाल ट्रे मध्ये तर तसेही तुम्ही करू शकतात, पण काय होतं इथे जो स्टँड आहे त्याचे जे आकार आहेत गोल ते छोटे असल्यामुळे जे अंड्याचं बलक आहे किंवा त्याचा लिक्विड आहे ते बाहेर पडू शकतं। म्हणून तुम्ही एका वाटीमध्ये फोडा अंड, त्याचा बलक जो आहे तो चमच्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीने त्यात टाका आणि थोडंसं लिक्विड त्यामध्ये टाका। ते टाकताना थोडंसं इकडे तिकडे होईल, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये। शेवटी आपल्याला तो शेप गोलच येणार आहे। तर ह्या पद्धतीने आपण 4 अंडी फोडून घ्यायचे। आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे 4 अंड्यांमध्ये आणि थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे। वरच्या बाजूनेच ढवळून वगैरे काही घ्यायचं नाही, वरच्या वरच आपल्याला टाकून घ्यायचंय, त्याची चव अंड्यांमध्ये उतरते। तर आता मी ह्याला सपोर्टसाठी वरचा जो हुक आहे तो लावून घेते, जेणेकरून मला स्टीम करताना ते सोपं जाईल। दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं होतं। तर पाणी छान गरम झालं की गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि या पद्धतीने ट्रे मधोमध ठेवायचे। आणि आता हुक ते मी अलगद लावलं होतं ते सहज मी आता काढून घेते आणि वरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती अंडी छान शिजवून घेते। तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया। इथे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणापूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकून 2 चमचे पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून ठेवायचं आहे। या पद्धतीने जास्त पाण्याचा वापर करू नका, एवढं थिक लागणार आहे। दुसऱ्या बाजूला 15 मिनिटांनी उघडून बघाल तर छान असं सेट झालेलं आहे। मी सांगितल्याप्रमाणे बाजूला थोडंफार आलं असेल तरी काहीच हरकत नाहीये। बलक मेन आहे, तो एकदा चेक करून बघा की तो पूर्ण शिजला असेल तरच हा पदार्थ छान लागेल। कचवट ठेवू नका, पूर्ण शिजला पाहिजे। अंडी पूर्ण थंड करून घ्या। एकदा थंड झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने चारी बाजूनी त्याच्या कडा मोकळ्या करा आणि अशा पद्धतीने उचलून घ्या। दोन्ही बाजूनी छान शिजतं 15 मिनिटांमध्ये, लो फ्लेम मध्ये शिजवा। तर असा छान आकार येतो आणि हे बघा दोन्ही बाजूनी अंड छान शिजलेलं आहे। तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया 4 अंडी। आपण सुरुवातीला जो मसाल्याचा पेस्ट रेडी करून ठेवलेला तो थोडं थोडं करून 4 अंड्यांवरती टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं लावून घ्यायचं आहे मसाला। एक लेयर तयार करून घ्यायची, सर्व अंडी तयार करून घ्यायची आहेत या पद्धतीने। एकदा तयार झाली की दुसऱ्या बाजूला आपण तवा, भिड किंवा फ्राईंग पॅन ठेवायचा आणि त्यावरती ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचंय। जास्त तेलाची गरज नाहीये, इथे ऑलरेडी अंड शिजलेले आहे त्यामुळे फार वेळ लागत नाही। 4 आपण अंडी भिड्यावरती ठेवायची आणि छान अर्धा मिनिट फार तर दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचंय, जेणेकरून तो मसाला छान लागेल अंड्यांना आणि टेस्ट पण छान येईल। अर्धा ते 1 मिनिट दोन्ही बाजूनी भाजून घेतल्यानंतर डिश मध्ये काढून घ्यायचे आणि हे तुम्ही चपाती सोबत डब्याला पण देऊ शकतात सकाळी, किंवा मुलांना असे खाऊ देऊ शकतात। तर शेवटला यावरती छान अशी कोथिंबीर भुरभुरायची आहे। स्टार्टर म्हणून तुम्ही हे सर्व करू शकता। तर तुमच्याकडे काही फंक्शन असेल घरी तर वेगळी रेसिपी आहे, पण चवीला छान लागते। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।